अमित शहाने जे शब्द बोललेले आहेत, आता भीमराव डोळसने सांगितलं तेच बोलण्यात काही अर्थ नाही आहे. पण या अमित शहाची समाजाने जीभ कापायला पाहिजे होती, जीभ, तर त्याला सुधारल्याचं. जर कल्याण डोंबिवलीमध्ये किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये अमित शहा किंवा पंतप्रधानांनी जर या ठिकाणी जर प्रवेशाला कोणताही कार्यक्रम असेल तर या ठिकाणी बौद्ध समाजाच्या वतीने, बहुजन समाजाच्या वतीने, फुले आंबेडकर विचारांच्या वतीने त्यांना काळे झेंडे काढून दाखवून त्यांचा निषेध करण्यात येईल. कारण का आजचा दिवस हा जो झालेला आहे तो अतिशय भयानक आहे. आणि यापुढे अमित शहाला सुद्धा जोडे मारायचा कार्यक्रम झालेलाच आहे, तिथे त्याचा कटआउट लावलेला आहे. आणि यापुढे आम्ही सुद्धा पोलिसांचे आभार मानतो. त्यांनी जर परवानगी आम्हाला दिली नसती तर कल्याण आम्ही बंद केलं असतं. पोलीस समंजस आहे, आम्ही समंजस आहोत, म्हणून पोलिसांचा आभार मानतो आणि आमच्या कार्यकर्त्यांचा आभार मानतो. कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार त्यांनी केला नाही. देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये आणि देशाचे गृहमंत्री, एक जबाबदार मंत्री, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत एकेरी भाषात जो शब्द प्रयोग करण्यात आला, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर सभागृह चालतो, संविधानाच्या अनुषंगाने सभागृह चालतं आणि संविधान निर्मात्यांच्या बाबतच असं सर्वोच्च भाषात एकेरी शब्दात शब्दप्रयोग करणे ही देशासाठी अत्यंत निंदनीय, लाजस्वद गोष्ट आहे. आणि अशा ह्या मनोवादी अमित शहाचा आम्ही कल्याणवासियाच्या वतीने, आंबेडकरी जनतेच्या वतीने, भीम अनुयायांच्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत. सगळ्यात महत्त्वाचं की हा RSSचा छुपा अजेंडा दिसून येत आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आत्ता जे परभणीचं प्रकार घडलं हे, त्याचबरोबर अमित शहाला हे आणि सरपंचावर सुद्धा निर्गुण हत्या झाली, याचा अर्थच असा आहे की बहुजन समाजाला टार्गेट करण्याचं षडयंत्र हे सरकार करू पाहत आहे, असं एकंदरीत चित्र दिसतंय. आणि म्हणून खऱ्या अर्थाने कायद्याचं राज्य देशामध्ये निर्माण व्हावं ही भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी सातत्याने मांडली. आणि बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेच्या शेवटच्या भाषणात म्हणालेत की मी या देशाची राज्यघटना अपार परिकष्ट करून निर्माण केलेली आहे आणि अत्यंत चांगली संविधान तयार केलेलं आहे. परंतु राज्यकर्ते जर नाकर्तेपणाने काम करत असतील तर या संविधानाला अर्थ राहणार नाही. खऱ्या अर्थाने तीच परिस्थिती या देशामध्ये अमित शहाने घडवून दाखवलेली आहे. आणि आज बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा सन्मान जगाच्या पातळीवर होत आहे. आपण परवा अमेरिकेला बघितलं, अत्यंत सर्व देशामध्ये बाबासाहेबांच्या संविधानाचा आदर केला जातो. परंतु अमित शहा सारखा मनोवादी, सडक्या मेंदूचा गृहमंत्री, नालायक गृहमंत्री, त्याच्याकडून हा अनुद्गार काढणे ही अत्यंत निंदनीय बाब आहे. आणि म्हणून आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो. आज 2 दिवसापूर्वी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे भाषण केलं ते अतिशय दुर्दैवी आहे. आज आम्ही इथं आंबेडकरी अनुयायी सगळे मिळून त्यांच्या विरोधात एक आंदोलन केलेलं आहे व आम्ही देशाचे गृहमंत्री यांना एक आवर्जून सांगतो, यापुढे जर बाबासाहेबांबद्दल जर असे काही वक्तव्य केलं तर आम्ही तुम्हाला त्या गादीवरनं हटवल्याशिवाय राहणार नाही. हे छत्रपतींचे राज्य आहे. बाबासाहेबांनी जे संविधान दिले तुम्ही त्या संविधानावर चालताय, त्यामुळे खबरदार. जर यापुढे बाबासाहेबांबद्दल असे जर वक्तव्य केले तर आम्ही शांत बसणार नाही. कोणार्क, अपना शहर, अपनी बातें.